नुसते ना बाबा लोक शानेला मरतात. कशाला अशी डिझाईन केला तर माहित नाही. खिडकीची नुसता धूळ घुसते तिथं. झाडतच राहते माणूस तरी धूळ बसूनच राहते. साधा सॅम्पल करा म्हटली तर ऐकले नाही. ह्या शांताला का झालं? काम बिमा आहेत का नाही बाबा? सकाळी झाडलं तरी अजून झाडून राहिली. शांता, बोला ना तर. नाही म्हटलं सकाळी तर तुझी झाडझूड झाली ना. आताच्या आता अजून धूळ झाला का एका तासामध्येच? काही कामं बिमा आहेत का नाही म्हणतो तुला? नाही काम बिम काही आहेतच नाही मला. कुठले कामं राहतील बाबा मला? मोलकरी नाही ना. झाडू लावायसाठी, भांडे घासायसाठी, कपडे धुवायसाठी. बस स्वयंपाक करते झाला मी. काऊन उलटी उलटी बोलून राहिली अशी? मग तुम्ही विचारून कसे राहिले? कामं बिम आहेत का नाही म्हणून राहिले ना. मी याच्यासाठी बोललो का सकाळी तर तुझी झाडझूड झाली ना अजून झाडत आहे. हे जाडे गिडे झाडून राहिले बाबा ना. हे डिझाईन केल्या खिडकीची. त्याच्यामध्ये धूळ घुसलीच राहते. ते झाडून काढतो. पोचा लावायचा आहे ना. रात्री काही ऐकले नाही का मी बोलत होती तर? केव्हा केव्हा का बोलत होती शांता तू? हे देवा, म्हणजे मी एकटीच बडबडत होती का? तुम्हाला झोप लागून गेली होती? का बोलली तर? म्हणूनच तर म्हणून राहिली मी. का म्हणून राहिली काही समजून नाही राहिला. बरोबर सांग. अहो रात्री झोपताना म्हटली नाही का उद्या माया करून टाकू म्हणून देवपूजा. का शांता कधीच बोलली तर माहित नाही. पाय बाबा, मी म्हणतो यांना माहित आहे मी सांगितली. झोप लागून गेली होती तुम्हाला? अहो रात्री जे पलंगावर गेलो ना जे झोप लागली तर काही सांगू नको. सकाळी 5-5:30 वाजे जागाली. मान मी मस्त बडबडत होती रात्री. उद्या देवपूजा करून टाकू. तुम्ही एक वेळा मला हुई म्हटलं अजून. अरे मला काहीच लक्षात नाही आहे. म्हणजे झोपेतच हुई म्हणाले नाही? म्हणालो असेल पण माझ्या लक्षात काहीच नाही आहे. चला बाबा, आता लक्षात नाही आहे तर अजून सांगते. आज म्हटलं देवपूजा करून टाकू तर बाजाराला चालले जाल ना. सामान आणून घ्याल. देवपूजेचं सामान लागतं ना. हो ठीक आहे ना, आनंद देतो. काका लागते तर सांगून दे. दरवर्षी देवपूजा करतो पण तुमच्या लक्षात सामान राहत नाही. लिहून द्यावं लागते बाबा कसं तर. आता वर्षभरातून कुठं लक्षात राहते का कोणता सामान लागते कोणता नाही म्हणून? हो, ते पूजेवर ठेवायसाठी खारक, बदाम, गुळ लागतो. अजून लाल भाजी, लाल वालाच्या शेंगा आणि लाल वांगे. हा एवढंसं सामान लिहून द्यावं लागते का? नाही लिहून घेतो मी. मग लक्षात नाही राहिला एकाच सामान विसरला का मग अजून तुझ्याच बोंबाटा राहील. लिहून घ्या. हो सोनूचे बाबा, का राहिला अजून सांगायचं? सांगायचं काही राहिला नाही. हे नाही का इंदूची आई आल्या आहेत तर म्हटली त्यांना बोलवून टाकावा. देवपूजा करत आहोत तर त्यांनाही बोलवून टाकू म्हणतो. बोलव ना तर. हो, आणि दरवर्षी तर कुंता वगैरेच्या घराला सांगतोच आपण. हो बोलो. तर झाला का स्वयंपाक वगैरे झाला? जेवण देऊन दे मला. मग जातो मी सामान आणायसाठी. वालाच्या शेंगा तर मिळत असतील ना? कुंता गिंताच्या घरी असतील तरी? आहेत वालाच्या शेंगा गावामध्ये, पण लाल शेंगा लागतात ना. लाल शेंगा नाही आहेत कोणाच्याच घरी. अरे हो, लाल शेंगा लागतात. पाव आणून घ्याल घेऊन. पावभर लाल भाजी. ते मुरा सकट आणाल बरं, नाही तर कापलीच लाल भाजी घेऊन याल. म्हणजे झाडच पाहिजे लाल भाजीचे. हो माहित आहे तेवढा. आताच म्हटलं होतं विसरलो म्हणून सांगून राहिली. झाला का स्वयंपाक? झाला का? दे ना तर जेवण. हो झाला स्वयंपाक वगैरे. चला देते तुम्हाला जेवण. माझाही झाडझूड झाला. आता पोचा वगैरे लावून टाकते आणि आंघोळ करते ना जाते कुंताच्या घरी सांगून देते ना. मग तिकडेच्या तिकडेच इंदूच्याही घरी जाते. इंदूच्या आईला पण सांगून देते. शांता ये ना लवकर. हो बाबा येते. हा थोडासा झाडू तर द्या इथून. इथं असा कचराच ठेवू का? धुवा ना तोपर्यंत हातपाय. बिना हातपाय धुतल्यानं जेवण करायला बसता का? रमेश, हे सूर्यकांता की दिसल्या का मग? माझी बहीण, माझ्या बहीण लेक दिसले का? हे कुठं आहे तेवढ्या पब्लिक मध्ये कोणाला दिसते का? आणि ते तर 2 दिवसाच्या आधीच गेले होते ना. मनमाना पब्लिक आई काही सांगू नको. खूप गर्दी होती ना. आई चपला पसंत आल्या का तुला? हो चांगले आहेत ना. माझी तर चप्पल होती, कशाला आणलास तर माहित नाही. आई तिथं काही होताच नाही दुसरा. मग का घेऊ म्हणलं. चपलाचे दुकानं होते तर मग घेऊन टाकलो 3 जोड. हो गुड्डीचे बाबा, बनव का जेवायचा? आताच बनवून राहिली का कोणता? आता किती 10:30 वाजले. आताच बनवते. थांब ना अर्धा तास. गुड्डी म्हणून राहिली जेवण करून म्हणून. अरे तर गुड्डीला आधी काहीतरी देत जा ना. आतापर्यंत उपाशीच आहे का भुकीच आहे का माझी पोरगी? हो आतापर्यंत उपाशी राहते का? चाय तोच खाल्ला ना सकाळी. आता सोबत जेवण म्हणते गुड्डी, तर म्हणून म्हटलं चला म्हणून. हा तर मग बनव ना आता. अरे कोणता? बनवतो. मी येतो. थोडासा माझा पोट भूक करून राहिला. का झाला बाबा यांना? सकाळी गेले आताही गेले. पोट गुळगुळ करून राहिला म्हणतायत. कोणता? निंबू पाणी दे ना रमेशला. नमक टाकून दे. नमक टाकून निंबू पाणी. हो आई देते ना. आले का? साखर नको टाकशील. नमक, निंबू आणि पाणी, बस. आराम होऊन जाते पोट. इथंच ऐकून तर आत्ता मोठ्या जोरात आवाज देतो तुम्ही. ये ना शांता ये. हो काकू येते.
ताई बरं झाला आली तर. कालच माझा विचार झाला होता यावा म्हणून घरी. मग काहून नाही आली तर कोणता? मी म्हटली झोपली असेल ताई, आराम करत असेल आता प्रवासावरून आली तर, म्हणून नाही आली बाबा. कुठला आराम म्हणते कोणता? आली तर आंघोळ बिंगोळ केली. बरं झाला ह्या पोरांनी स्वयंपाक करून ठेवला होता, आयता खायला तर मिळाला म्हणा. मग आंघोळ पाणी केला तर कपडे, आणि त्या दिवसचे पण कपडे होते तसेच भरला होता ना, ते धुतले बाबा, धुवून काढली. काहून ताई मशीन तर आहे ना, वॉशिंग मशीन आहे ना तुझ्या घरी? हो मशीन आहे, पण ते मोटार बिघडली आहे ना, वर टंकीमध्ये पाणीच नाही जात. त्या मेकॅनिकललाही बोलवला होता तर तोही नाही आला. थोडासा काही कोणाला गुण आला की नाही, काही दुरुस्त गिरुस्त करता आला की नाही, मोठा भाव वाढते त्यांचा. कोणतीही काही वस्तू बिघडली बोलवतात, पण येत नाही ते. 3-4 वेळ बोलवा लागते तेव्हा कुठे येतात. हो ताई बरोबर म्हणून राहिली तू. आमची टीव्ही मागे बिघडली होती ना, नाही आला होता. 8 दिवस तर आलाच नव्हता. 3-4 वेळा बोलवला त्याला पण नाही आला. नाही तर का आता 3 दिवस झाला मोटार बंद आहे. ज्या दिवशी बंद पडली त्याच दिवशी त्याला बोलवला. हो म्हणते येतो म्हणते सायंकाळपर्यंत. मग आम्ही तिकडे प्रयागराजलाच गेला. आला असेल बाबा म्हणला तर पोरं म्हणतात नाही आला. मग कपडे बिपडे धुतली, भांडे होते भांडे घासली. मग वाजले 4-4:30. म्हटलं आता कोण आराम करते, आता जर झोपेन म्हटली तर रात्री झोप नाही येणार. मग गंगाजल नेऊन दिली मंजुळा काकूला आणि प्रसाद नेऊन दिली. मग तिकडून आली ना, मग स्वयंपाकच बनवली. ना मी म्हटली ताई झोपली का, कारण का आमच्या इथं हे आले जेवण केलं ना, मस्त आराम केला. माणसांना भेटते आराम करायला, आपल्या बायांना कुठं मिळते. हा काम नाही तो काम लागलाच राहते. आमच्या इथे तुझे भाऊजी ते पण मस्त झोपले. मस्त आंघोळ झाली नाही शांता? हो हो काकू मस्त आंघोळ झाली. यायला पाहिजेच होता बाबा तुम्हाला. नाही आता आला. आणला आहे ना गंगाजल, थोडा थोडा शिंपून देऊ दोघी जणी तिघी जणी. हो हो जमते जमते. आवडल्या का मग चपला? जावयांनी चपला आणला ना तिघी जणीसाठी? हो ताई आवडल्या ना, चांगल्या आहेत. बरोबर झालं का माप? मला विचारत होते जावाई कोणते घेऊ म्हणून. मी म्हणलं घ्या ना जी म्हणलं आपल्याच मताने. एक फक्त निवडून दिली बाबा मी, गुड्डीवाली. हो छान आहे ते गुड्डीची चप्पल. आणि काकू तुमची चप्पल? नाही बाई माझी चप्पल चांगली आहे. आणि मग कानातले मोठे चांगले वाटले मला तर कानातले मग घेऊन दिली मी. हो सांगत होते ताईनं कानातले घेऊन दिला म्हणून. हो या पोरी बारीचे होते सामान बाबा, पण पोरांचे काही नव्हते तिथं सामान. कानातलं होता तर गळ्यातला होता. ताई झाला का जेवण वगैरे? नाही हो कोणता उपास आहे ना, देवपूजा आहे तर. ताई आज करून राहिली देवपूजा? हो म्हणूनच तर आली बोलवायसाठी. ये मग लवकर 2 वाजेपर्यंत. हो ठीक आहे ना ताई, येईन. काकू तुम्ही पण याल मग? कुंता येईल ना, मग येईन मी सायंकाळी जेवण करायसाठी. हो कुंता तर येईल म्हणा, तुम्ही याल. बसल्या बसल्या लसण अद्रक चिलू लागाल. आता कुंता तिकडे येईल तर घरी पाहिजे ना एक जण. हो तो तर आहे म्हणा. कुंता गुड्डी शाळेत गेली का? नाही ताई आज सुट्टी आहे तिला. काल होता पेपर तिचा, आता सराव पेपर सुरू आहे तिच्या शाळेमध्ये. उद्या आहे म्हणे पेपर. मग झाला, मग सुट्ट्या लागतील म्हणत होती. हो बोर्डाचे पेपर कधी आहेत तर? 21 तारखेपासून होणार आहेत ना ताई सुरू. हो का, अभ्यास करत असेल नाही? हो हो अभ्यास करत आहे. कुंता चहा बनव ना. हो बनवते ताई, बस मी चहा बनवते. नाही हो कुंता राहू दे चहा, मग अशीच पेली मी 2 वेळा झाला चहा पिऊन. राहू दे. ये मग लवकर. हो ठीक आहे ना ताई, येते. बापा ताट बनवतो म्हणलं नाही, कुठं राहिली तर मी येऊ नाही गेलो, पण ताट बनवून नाही झाला हिचा. कुंता कुंता. हो आले आले. आई चला तुम्ही पण. हो येते. बापा समोरच होती का कुंता? मी येऊ नाही गेलो, तू तिकडेच होती? ताई आली होती की नाही तर ताई सोबत बोलत राहिली. बसा ना, चटया ठेवल्या आहेत तरी. बाई गुड्डी, ए गुड्डी ये गा जेवण करायला. मस्त भाजी बनवलीस बेटा, मस्त जेवली पोटभर. अशी भाजी बनवा बा, खारट तिखट. नाही तर हे तुझी भावज बनवते नुसती फिक्की फिक्की भाजी, तोंडातला तोंडात घास फिरते. आई तुझ्या जावयांना फिक्की भाजी नाही आवडत ना, चांगली चटपटी भाजी पाहिजे त्यांना. हो बापा किती वेळा म्हणतो तुझ्या भावजेला थोडीशी खारट तिखट बनवत जा म्हणून. ज्या दिवशी बोलला ना त्या दिवशी थोडीशी बनवते, मग अजून तशीच बनवते बाबा. काही म्हणीन तुझ्या भावजेला ना काही स्वयंपाक करायचा अटप नाही आहे. मार ढमकाभर बनवते खा म्हणते. भाऊ काही बोलत नाही का? नाही बोला, खाते तोही तसंच. आता तुमच्या घरी चालते म्हणून जमते बापा, आमच्या इथे तर कुठं. यांना ना चांगली भाजी पाहिजे. तेल तिखट मीठ चटपटी भाजी पाहिजे. पण आई आम्ही येतो तर मटन बिटन तर चांगला बनवते ना. हो मटन गिटन बनवते म्हणा, हे रोजच्या भाज्या बरोबर नाही बनवत. इंदू इंदू या, शांतताई या इकडे मागे किचन मध्ये आव या. बापा इंदू आई काहून इथं बसला? काही नाही शांताबाई, आताच जेवण झालं, ताट्या तिकडे नेऊन ठेवली. आई बसली होती इथं, खूप जेवण झालं म्हणते. आता अशाच गोष्टी सुरू होत्या आमच्या माय लेकीच्या. असं मी म्हणलं इथं काहून बसले आहेत बापा अशा. इंदू आज सायंकाळचं जेवण आईच्या आमच्या इथं आहे.
कशाला हो शांता? जेव्हा येतो तेव्हा जेवण सांगते बापा माझ्या. आमच्या गावी तर येतच नाही तू. येईन नाही येईन. काय तर शांताबाई, काही नाही, देवपूजा करून राहिली तर म्हणलं आईचं जेवण सांगून देते. असं असं जेवण तर झालं ना आईचं? चला ना आता आई, आताच चला मग सोबत. नाही नाही पोरी, आता नाही येत, मग येईन. आता थोडा वेळ आराम करतो. जेवण झालं की आराम पाहिजे बापा मला. हो तर आमच्या घरी आराम कराल ना ताई? नाही येईन ना, मग येईन. हो ठीक आहे. नाही कुठं गेले तर सरपंच भाऊ नाही दिसून राहिले ना? वावराकडे गेले आहेत. बाबा जेवण करून वावराकडे गेले का? नाही शांतताई, ते मगाशीच गेले, चहा पेले आणि गेले आहेत, ते याचेच आहेत. आता भूक लागली होती तर म्हणलं चल आई जेवण करून टाकू आपण. असं का बनवली तर मग? मी ना भाजी वालाच्या शेंगा बनवली. घरच्याच असतील नाही? हो घरच्याच निघाल्या, काल सायंकाळी तोडून ठेवली होती. तुमच्या इथं नाही आहेत का? आहेत आहेत, आमच्याही घरी आहेत म्हणा वालाच्या शेंगा, निघतात वगैरे, हप्त्यातून होतात 2 भाज्या. चल आता मी जाते, याल मग आई? हो हो येईन येईन. थांबा ना शांताबाई, चहा ठेवते ना. नाही हो बाबा, राहू दे आता चहा बिया. आता घरी चहा झाला 2 वेळा. काम आहे अजून घरी, जातो मी, मग येईन एखाद्या दिवशी चहा प्यासाठी. हो अशा कुठे येता का? काम राहिला तेव्हा येता बाबा, नाही तर का काम राहिला तेव्हाच येते माणूस. चला बस, आम्ही जातो आता. हो ठीक आहे बापा, आता नाही चहा पिऊ म्हणत आहे, आता कामही आहेत म्हणता घरी. सण तेव्हाराच्या दिवशी बापा कमी कामं राहतात का? दिवसभर कामं होतात. हो तो तर आहे म्हणा. शांता ना नेहमी जेवण सांगते बापा माझ्या. इंदू, शांताची आई येत असेल तर तूही सांगत जा बापा जेवण. हो ना आई, मावशी आल्या की सांगतो मी पण जेवण सांगतो. आमच्या इकडे असंच राहते. आई तुम्ही केल्या का देवपूजा? हो हो मंगळवारीच केला आम्ही देवपूजा. बरं चला आई, मंगळवारीच देवपूजा केल्या तर. का? नाही तर मग आता राहायला नाही मिळालं असतं ना तुला, देवपूजा आहे म्हणून जावं लागलं नसतं का? हो बरोबर म्हणून राहिली बेटा तू. चल आता मी पाय लंबे करतो बेटा. हो हो जा, आराम कर आई तू, मी भांडे वगैरे घासते. मग तुझे जावई येतील तर जेवण बिवण द्यावं लागेल अजून. हो हो तू कर आता, भांडे वगैरे घास, मी जातो, पाय लंबे करतो. आई कशी बोलते तू, पाय लंबे करतो? कोणाकोणाला मग ही आपली भाषा समजत नाही. आराम करतो म्हणा, झोपतो म्हणा. आता बाई पहिलेची आपली भाषा नाही का हे? हो आई, मग कमेंट्स मध्ये सांगतात तुमची भाषा समजत नाही म्हणून. असं का? जा जा आराम कर. हो हो. काका किती पैसे झाले? तुमचे 1 किलो वांगे आणि अर्धा किलो वालाच्या शेंगा आणि लाल भाजीची 1 जुडी. तुमचे ना 60 रुपये झाले. 60 रुपये कसे 60 रुपये झाले काका? अजी भाऊ, 10 रुपयाची भाजी, 20 रुपयाच्या शेंगा आणि 30 रुपयाचे वांगे. का गोष्ट करता काका? आम्ही वांग्याचा रेट विचारलो तर 20 रुपये किलो म्हणाले ना? हो 20 रुपये किलो वांगे आहे, ते हिरवे. तुम्हाला पाहिजेत होते हे कथ्या कलरचे वांगे पाहिजेत होते ना? असं म्हणजे आता देवपूजा सुरू आहे तर यांनी आपल्या वांग्याचा रेट वाढवला. यांना माहित आहे कथ्या कलरचे वांगे पूजेसाठी नेतात म्हणून. नाही नाही काका 20 रुपये किलो लावा. असं कसं? हे वांगे वेगळे आहेत ना, ते वांगे वेगळे आहेत. नाही नाही भाऊ, न्यायचं असेल तर न्या, नाही तर असू द्या. मिळत नाही भाऊ, हे पूर्ण मार्केट घुमाल तरी माझ्या एकाच दुकानामध्ये हा वांगा मिळतो, म्हणून काही रेट लावायचा का? तर राहू द्या ना भाऊ, नाही पटत तर नका नेऊ, ठेवा. माझे वांगे का राहणार आहेत का? बस एवढाच सामान पाहिजे का? काही फुलगोबी, पत्तागोबी, आला, लसण, गाजर न्या ना भाऊ, गाजर 40 रुपये किलो. वाटाण्याच्या शेंगा 40 रुपये किलो न्या ना भाऊ. का काका न्या करता? ग्राहकाला नाराज करता बापा, काही बाई रेट लावून. नाही नाही भाऊ, काही बाई रेट नाही लावला. तुम्ही कुठेही जा, एखाद्या दुकानात तुम्हाला हा वांगा मिळेल, विचारून घ्या का भाव आहे तर. आता आम्हाला ज्या रेटमध्ये मिळाला आम्ही त्याच रेटमध्ये विकू का सांगा? 1 किलोच्या मागे 2 रुपये 5 रुपये कमवणार नाही तर धंदाच कशाला करायला जायचा? नाही नाही, तुमच्या म्हणणं बरोबर आहे म्हणा. जाऊ दे आता, मोजून झाला, तैलात भरून झाला ना, आता का वापस द्यायचे आहेत? जाऊ दे. 100ची नोट दिलो ना काका मी तुम्हाला? हो 100ची नोट दिली. आता 40 रुपये द्यायचे आहेत. तर वाटाण्याच्या शेंगा घेऊन जा म्हटलं 1 किलो. काही लसण अद्रक तिनं सांगितलं नाही नाही बाबा शांताना, लसण अद्रक लागते का म्हणून. थांबा फोन करून विचारतो घरी बायकोला, लसण अद्रक लागते का? हा बोला, काय म्हणता? अरे शांता, आला लसण लागतो का? नाही आला लसण वगैरे नाही लागत आहे घरी. तुमच्या आतापर्यंत भाजीपालाच घेऊन व्हायचा आहे? नाही झाला भाजीपाला घेऊन. आता त्याला 100ची नोट दिलो तर 40 रुपये वापस करायचे आहेत. तर तो म्हणते आला लसण घेऊन जा म्हणते. तर म्हटलं विचारून पाहतो आहे का, तर काही सांगितले नाही की नाही तू? नाही आहे नका आणू. आणि सांबार? अहो सांबारही आहे ना घरी. मग ह्या वाटाण्याच्या शेंगा आणू का? हा ते आणून घ्या बाबा, वाटाण्याच्या शेंगा. ठीक आहे, मग आता काही लागत तर नाही ना?
नाही नाही, चिठ्ठीमध्ये लिहिले आहे ना, तेवढं सगळं सामान घेतलं ना? हो हो, घेतलं. बस मग झाला. आता या बाबा लवकर तुम्ही. हो, येतो ना, येतो. काका ते द्या, 1 किलो शेंगा द्या वाटाण्याच्या. एवढा वेळ झाला तर कुंताई नाही आली बाबा. येतो तर म्हणाली लवकर. फोन लावून पाहू का कुंताला? राहू दे येईल. मोठे लंबे आयुष्य आहेत कुंता तुझे. आता तुझलाच आठवण केली मी. हो का ताई? थोडा उशीर झाला ताई यासाठी. हो, उशीर तर केली बाबा तू. दे ना आता, पटापट करते. का करायचं आहे सांग. बघ कुंता, तीळ धू धा करून भाजभूज केली, सातू केली. आता पुऱ्या बनवायच्या आहेत तिळाच्या, आणि वड्याची डाळ वगैरे वाटली, वडे बनवायचे आहेत. सगळं आयता करून झाला. आता बस चूल पेटवायची आहे. नाही तर गॅसवर करत असेल तर गॅसवर कर, नाही तर चुलीवर करत असेल तर चुलीवर कर. ताई चूलच पेटवते ना, तिकडेच बसते चुलीजवळ. बसल्या चांगला होते स्वयंपाकही. गॅसवर करायला काही नाही, मग पाय दुखतात बापा. उभा राहू. हो तो तर आहे. मलाही जास्त स्वयंपाक राहिला ना, मी चूलच पेटवते. हो, आता सगळं आयता तर झाला म्हणून राहिली. तर आता पटकन 2 चुली पेटवून आणि पटापट करून टाकू. एका चुलीवर तेलही होईल, कढई मांडून देऊ. तिथं वडे, तिळाच्या पुऱ्या. पण पुऱ्या लाटावं लागतील ना आधी. चुलच पेटवून का करशील? दोघेच जण येऊ ना. हो, तोही आहे म्हणा. ताई मी पुऱ्या लाटते, तू भाजी बनवून घे. बनव ना कोणता आपल्या हाताची भाजी. नेहमी मलाच भाजी बनवायला लावते. मोठी बहीण असून. ताई तुझ्या हाताची भाजी ना छान राहते. राहू दे, तुला येते चांगली भाजी बनवता. मी का म्हणतो कोणता, चूल पेटवू, तिथं तेलाही होईल काढून, आणि गॅसवर ना भाजी मांडून देते. एका साईडला भात. वरण तर शिजला म्हणा कुकर वरणाचा. हो का, शिजू नाही गेला का? मग पाय बरं, माझी बहीण एक्सपर्ट आहे. पट करते तू कामं. बापा करावं लागते ना कामं पट सण तेव्हाराच्या दिवशी. कोणाकडे आहेत ताई काड्या, कोणाकडे आहेत? पहिले चूल पेटवते का? आता पुऱ्या गिऱ्या लाट ना आधी. हो लाटते. कोणता आवाज देत होती का तू? हो ताई, आवाजच देत होती. हे वडे ना पुऱ्या काढून झाला तिळाच्या, तर घेऊन जा म्हटले. ताई स्वयंपाक तर होत आला, आता तू पूजा वगैरे करून घे ना. मग देवपूजेला तर 1 तास लागते तुमच्या. हो, हे तुझे भाऊजी गेले वावरात, तर याचेच आहेत बापा. तोपर्यंत पूजेचा सामान वगैरे काढून ठेवते मी. शांता मोठी हुशार आहे बापा तुझी बहीण. हो आई, बरोबर म्हणल्या. माझी बहीण ना खूप हुशार आहे. हो बाई, मी करू लागते म्हणली तर म्हणते, आई म्हणते तुम्ही बसून राहा म्हणते, मी करते ना म्हणते. का आई तुम्ही खोटं बोलत्या? पुऱ्या तर लाटू लागले ना? हो, पुऱ्याच तर लाटू लागली. तर झाला, मग अजून का करायचा होता? ताईनं तर तिकडे भाजी बनवूनच टाकलं होतं. सगळं आयता ताईनंच करून ठेवलं होतं. पुऱ्या पण तुम्ही बनवू लागले, मग मी तेलातून काढली आणि वडे बनवले डाळीचे. आणि आई तुम्ही उशीर केला नाही यासाठी? तू सांगायला आली. मग त्याच्यानंतर मी आता म्हटलं थोडा वेळ आराम करते. जे माझा डोळा लागला की नाही तर झोपूनच राहिली बाबा. ह्या माझ्या पोरीनं पण इंदूनं उठवलं नाही ना, काही नाही. उठली तर एक खट्टे पाहते तर 4 वाजले होते. मग इंदूनं चहा बनवला, चहा पेलो ना मग आली. जर थोडा वेळ नाही आले असते ना, मी सोनूला पाठवणारच होती. कशाला पाठवा लागते बापा, सांगायला आली होती तरी तू. इथं का मांडली? कोणता भात मांडली का? हो ताई, भात मांडली इथं. पायली भऱ्याचा मांडली होईल ना? होते बापा पायली भऱ्याचा भात, मग नंतर बघता येते. तुम्ही केला तर मग बनवता येते. होते ना बापा, एवढे वडे आहेत, एवढ्या पुऱ्या आहेत. हे सोनू, का मम्मी? चल ठेव पुरी ठेव. खाऊ नको. काहून मम्मी? 1 घेतो ना मम्मी, 1 वडा, 1 पुरी घेतो. नाही म्हटली ना, पूजा पाठ व्हायचीच आहे ना, का तू खाते का? चल ठेव. थांब ना थोडा वेळ, आता पूजाच करत आहे. आले का तुझे बाबा? माहित नाही मम्मी, खूप वास आली ना मम्मी. वड्याची 1 वडा देऊन दे ना मम्मी. लहान आहे का आता? लहान होता तर खात होता तर ठीक आहे, आता मोठा झाला ना. ठेव म्हटली ना. घेऊ दे ना ताई, घेऊ दे ना. का होते तर माहित नाही, घेऊ दे. नैवेद्याचा काढून घे ताई ना, खाऊ दे. नाही हो कोणता, आता लहान आहे का, मोठा झाला ना, आता अर्धा 1 तास नाही थांबू शकत का? देव पूजा आहे एक तर. काही नाही होत ना पोरी, देऊन दे. नैवेद्याचा काढून घेते कुंता बरोबर म्हणून राहिली, आणि देऊन दे त्याला. खाऊ दे बापा. बापरे बाप, तिकडे रोडावर सेंट येऊन राहिली, सुगंध येऊन राहिल्या स्वयंपाकाचा. वड्याची सेंट, भाजीची सेंट. बापा बघा ना पप्पाजी, मम्मी मला वडा नाही खाऊ देत. काऊन नाही खाऊ देत? घे ना, तर तिथं आहेत तरी. का बापा तुम्ही पण घे म्हणता? पूजा पाठ तर होऊ द्या, मग जेवढे खायचे आहे तेवढे खाईल. आणि तुम्हाला लवकर यायला सांगितली होती ना, किती उशीर करता वावरातून यासाठी. नका जाऊ म्हटलं तर तसंही नाही ऐकत. आता देवपूजेला वेळ नाही लागत का? झाला का तुझ्या ऐता सांग, आत्ता पटकन पूजा करतो. हो झालाच आहे. आणि स्वयंपाकाचा नैवेद्य? हो सगळंच झालं आहे, फक्त आता भात शिजत आहे. चला पटकन, तो पोरगा काही करून राहिला खासाठी. सोनू चल तिकडे पूजा करायला चल, मग खाशीन जेवढा खायचा आहे तेवढा. पप्पाजी मागून द्या ना 1 वडा. नाही आता पूजा करून ना मग खाशीन. चल भाऊला आवाज दे जा. कोणता?
आता आम्ही पूजा करतो बापा. हा भात शिजला की आणून देशील मग नैवेद्याचा. हो हो ताई, या पुऱ्या ना वडे कोणाकडे ठेवू? तिकडे ओट्यावर ठेवून दे ना झाकून. ठीक आहे ताई.